नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे व्हीआरएम फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण वेव्हज अँड साऊंड चॅप्टरचं नेक्स्ट लेक्चर बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग या पॉईंटचे MCQ सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर बघा इकडं, आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे विद्यार्थी मित्रांनो. सो द क्लोज्ड अँड ओपन ऑर्गन पाईप्स. आता हे थोडेसे मिक्स टाईपचे क्वेश्चन आहेत. मी व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग म्हणलं, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम पण आहे, त्याच्यामध्ये क्लोज्ड पाईप आणि ओपन पाईप असे पण आहेत. काय मिक्स क्वेश्चन एखाद दुसरा. तर बघा इकडं MST CT 2025 मध्ये 26 एप्रिल शिफ्ट 2 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. क्लोज्ड पाईप अँड ओपन ऑर्गन पाईप हॅव सेम लेंथ वेन दे आर व्हायब्रेटिंग सायमल्टेनियसली इन फर्स्ट ओव्हरटोन दे प्रोड्यूस 4 बीट्स. ओके, बीट्स म्हणजे फ्रिक्वेन्सी डिफरन्स असतो, त्या दोन फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स 4 बिट्स तयार होतं. ओके, लेंथ ऑफ ओपन पाईप इज मेड हाफ दॅट ऑफ द क्लोज्ड पाईप. That of closed pipe is made 2 times the original. Now the number of bits produced if the two pipes are vibrating their fundamental modes simultaneously. क्वेश्चनची लेंथ खूप जास्त दिलेली, कॅल्क्युलेशन पण बऱ्यापैकी जास्त आहेत, पण फक्त केअरफुली लक्ष देऊन कॅल्क्युलेशन बघायचे. फॉर्म्युले कुठले यूज केले ते काळजीपूर्वक लक्ष द्यायचे. सॉल्व्ह होईल तुम्हाला प्रश्न. तर बघा इकडं विद्यार्थी मित्रांनो, तर आपलं सोल्युशन असं आहे. आता क्लोज्ड अँड ओपन ऑर्गन पाईप्स. क्लोज्ड पाईप दिला, त्याच्यानंतर दे आर व्हायब्रेटिंग सायमल्टेनियसली इन फर्स्ट ओव्हरटोन. क्लोज्ड पाईपचा फर्स्ट ओव्हरटोन हा 2n असतो, क्लोज पाईप नाही 3n असतो. ओके, क्लोज पाईपमध्ये जे फ्रिक्वेन्सी प्रेझेंट आहेत ते असतात n, 3n, 5n, 7n. मग त्यातला फर्स्ट 3n, क्लोज्ड पाईपची फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी 3n आली. ओके, व्हेरी गुड. देअरफॉर मग ह्याला असं लिहिता येईल, काय म्हणता येईल, 3 × V/4L. व्हेरी गुड. ओपन ऑर्गन पाईपची जी फ्रिक्वेन्सी आहे n, 2n, 3n, 4n, 5n इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी प्रेझेंट असतात. तर त्याच्यामध्ये ओपन ऑर्गन पाईपची फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी जी आहे ती आहे 2n आहे. त्याला म्हणतात 2V/2L. 2 कॅन्सल झाला, V/L. आणि यांच्यामधल्या फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स जो आहे तो किती घेतलेला आहे, किती घेतला आहे फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स, 4 बीट्स आलेली. तर 4 बीट्स म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज्ड पाईप मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप, ही टोटल व्हॅल्यू दिलेली आपल्याला 4 बीट्स. व्हेरी गुड. फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज्ड पाईपची व्हॅल्यू 3V/4L. 3V/4L मायनस V/L इज इक्वल्स टू 4. हे सबट्रॅक्शन जर केलं, हा डिनॉमिनेटर 4 करायचा आहे. 3V मायनस 4V/4L इज इक्वल्स टू 4. मॉडमध्ये घेतले आपण 3 - 4 1. V/4L इज इक्वल्स टू 4. नाव त्यातून V/L इज इक्वल्स टू V/L इज इक्वल टू 16 लिहिता येईल. इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. हा एक पार्ट झाला कॅल्क्युलेशनचा. सेकंड पार्ट विचारलं आपल्याला, इफ ओपन पाईप इज मेड हाफ, लेंथ ऑफ द ओपन पाईप इज मेड हाफ. बघा इकडं, ओपन पाईपची लेंथ जी आहे, लेंथ ऑफ ओपन पाईप किती केलेली, हाफ केलेली L/2. आणि दोघांचे पुढे त्याच्यानंतर क्लोज्ड पाईपची किती केलेली, क्लोज्ड पाईपची लेंथ जी आहे ते डबल केलेली. क्लोज्ड पाईपची लेंथ जी आहे ती किती आहे, इज इक्वल्स टू 2L, 2 टाइम्स ओरिजिन. नाव नंबर ऑफ बीट्स प्रोड्युस्ड विचारले, तर 2 पाईप्स आर व्हायब्रेटिंग इन देअर फंडामेंटल मोड्स. व्हेरी गुड. तर फ्रिक्वेन्सी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप मायनस फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज्ड पाईप इज इक्वल टू विचारलेले आपल्याला. तर याचा फॉर्म्युला ओपन पाईपसाठी V/2L फॉर ओपन पाईप मायनस V/4L फॉर क्लोज्ड पाईप. नाव V/2 इंटू लेंथ आहे किती ओपन पाईपची L/2 आहे, मायनस V/4 इंटू क्लोज्ड पाईपची लेंथ किती आहे 2L आहे. नाव 2 हा कॅन्सल झाला. इथं आपल्याला राहतंय L V/L मायनस V/8L. V/8L डिनॉमिनेटर सेम करायचं म्हणजे किती करायचं, तर 8 करायचा. 8ने डिवाइड मल्टिप्लाय केलं, 8V/8L मायनस V/8L इज इक्वल्स टू 7V/8L. 7/8 इंटू V/L ची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती आहे, 16 आहे. 16 ठेवलं, 8 × 8 8 2 16 7 2 14 बीट्स मिळतात आपल्याला. फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स घेतला हा
बीट फ्रिक्वेन्सी नवीन कंडिशनमधली. तर ही आहे सोल्युशन. हे लिहून घ्या मित्रांनो. सोपा प्रश्न होता एकंदरीत, पण कॅल्क्युलेशन जास्त आहे तर प्रत्येक वेळेस केअरफुली थोडंसं कॅल्क्युलेशन लिहायचं. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. क्वेश्चन असा आहे, the ratio of frequencies of the first overtone produced by an open pipe to that of closed pipe having the same length. Same length असताना ratio of first overtone produced by open pipe. First overtone produced by open pipe ह्याची फ्रिक्वेन्सी किती असते? फर्स्ट ओव्हरटोनची 2n फॉर ओपन पाईप आणि दॅट ऑफ क्लोज्ड पाईप. क्लोज्ड पाईपची फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी कोणाची? फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी 3n फॉर क्लोज्ड पाईप. आणि ह्या दोघांचा रेशो विचारलेला आहे. ओके, 2n फॉर ओपन पाईप डिवायडेड बाय 3n फॉर क्लोज्ड पाईप. 2 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईपचा फॉर्म्युला आहे v डिवायडेड बाय 2l डिवायडेड बाय 3 इंटू v डिवायडेड बाय 4l. हा क्लोज्ड पाईपसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. v/l कॅन्सल, 2/2 2/2 कॅन्सल, 1 डिवायडेड बाय 3/4. 4 न्यूमरेटरला गेला तर 4/3 हा आन्सर येते. 4/3 जावर फायनल आन्सर. ऑप्शन आहे आपल्याकडे डी ऑप्शन. समजतं बेटा? चल लिहून घ्या. सोपा प्रश्न होता. फक्त हार्मोनिक्स ओव्हरटोन काय असते हे एकदा क्लिअर झालं रे झालं, सोल्युशन मिळतंय. ओके, चला लिहून घ्या. चल नेक्स्ट क्वेश्चनकडं. सोपे सोपे प्रश्न पटपट लिहायचे. अ स्ट्रेचर स्ट्रिंग इज फिक्स्ड ॲट बोथ द एंड्स. It is made to vibrate so that total number of nodes formed in it is x. The length of the string in terms of wavelength of the wave formed is. ओके, तर आपण एखादं काय करू, फंडामेंटल मोड घेतला. फंडामेंटल मोडमध्ये बघा इकडं ह्याच्यामध्ये काय म्हणतंय, स्ट्रिंग इज फिक्स्ड ॲट बोथ एंड्स मेड टू व्हायब्रेट सो दॅट द टोटल नंबर ऑफ नोड्स फॉर्म्ड इज एक्स. नोड किती झाले? एक्स. इथं नोड किती तयार झाले? तर 2 नोड तयार झाले. तर आणि ठीक आहे, लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज इन टर्म्स ऑफ वेवलेंथ ऑफ द वेव्ह. वेवलेंथ किती? लॅम्डा. λ/2 आहे. λ/2 आणि नोड्स किती? तर 2 आहेत. ओके, λ/2 वेवलेंथ आहे, नोड्स 2 आहेत. नाव लेंथ काय केली मी? चेंज केली, म्हणजेच लूप चेंज केले. इथं लेंथ किती आहे बघा इकडं. नोड किती? इथं नोड 1 2 3 आणि याच्यामध्ये लेंथ λ/2 प्लस λ/2 म्हणजे किती झाली? 2 इंटू λ/2. ओके, इथं 2 नोड इथं वेवलेंथ λ/2. इथं 3 नोड इथं वेवलेंथ 2 λ/2. अजून एक लिहिल्यानंतर थोडंसं क्लिअर होईल. अशा पद्धतीनं जर आपण अजून एक लूप घेतला, 1 नोड 2 नोड 3 नोड आणि 4 नोड आणि वेवलेंथ λ/2 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 इज इक्वल टू 3 λ/2 एवढी वेवलेंथ आहे आणि 4 नोड्स आहेत. याचा अर्थ बघा एकदा परत एकदा, 2 नोड 1 λ/2, 3 नोड 2 λ/2, 4 नोड्स 3 λ/2. म्हणजे बघा इकडं नंबर ऑफ नोड किती दिलेले इथं? एक्स दिलेले इथं. नंबर ऑफ नोड किती इथं? एक्स दिलेले इथं. नंबर ऑफ नोड्स एक्स, नंबर ऑफ नोड्स एक्स दिलेले इथं. त्याच्यावरून आपल्याला वेवलेंथ आपल्याला फाइंड करायची इज इक्वल्स टू नंबर ऑफ नोड्स इज इक्वल टू एक्स असताना वेवलेंथ जी आहे ती बघा इकडं λ/2 2 नोड 1 + 1 इथं 2 एवढी वेवलेंथ आहे. 2 λ/2. λ/2 जर कॉमन ठेवला 2 एवढी वेवलेंथ आहे. नोड किती तर 2 + 1 वेवलेंथ 3 λ/2. नोड किती तर 3 + 1 4 येतं. एक्स + 1 एवढं जर ठेवलं तर λ/2 एवढे आपल्याला टोटल वेवलेंथ मिळते. एक्स + 1 × λ/2. एक्सची व्हॅल्यू बघा इकडं 2 नोड येतं λ/2 वेवलेंथ. बरोबर आहे. या पद्धतीनं एक्स + 1 × λ/2 अशा पद्धतीनं नंबर ऑफ नोड्स आणि वेवलेंथचं रिलेशन आपल्याला मिळतंय. नाही एक्स म्हणजे नंबर ऑफ नोड्स आहेत त्यातून वेवलेंथ. एक्स - 1 होईल बेटा, रॉंग झाले. एक्स - 1 एक्स - 1 तेवढी वेवलेंथ तयार होती. किती? एक्स - 1. ओके, 2 नोड तयार झाले तर 2 - 1 λ/2. 3 नोड तयार झाले तर वेवलेंथ किती होती? 3 - 1 2 λ/2. 4 नोड तयार झाले तर 4 - 1 3 λ/2. ओके, एक्स - 1 × λ/2 हे आपलं आन्सर आहे या ठिकाणी. तर हे केअरफुली काळजीपूर्वक सगळं व्यवस्थित लक्ष देऊन लिहायचं. समजलं? सगळे शब्द एकच आहे इथं. चल लिहा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन व्हायब्रेटिंग स्ट्रिंग फिक्स्ड विथ एंड्स ऑफ द वेव्ह आर टाइप्स. कोणते आहेत? स्टेशनरी, ट्रान्सव्हर्स वेव्ह. इन व्हायब्रेटिंग स्ट्रिंग विथ फिक्स्ड एंड्स, दोन्ही एंड फिक्स असेल तर स्टेशनरी ट्रान्सव्हर्स वेव्ह तयार होती. हे लक्षात घ्यायचं आहे. समजलंय? तर लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन.
A string has twice the length, twice the diameter, twice the tension, and twice the density of another string B, overtone of A, which will have the same fundamental frequency as that of B. Very interesting question. Question काळजीपूर्वक बघावं लागेल बघा. काय आहे तर A साठी बघू आपण. काय आहे फॉर्म्युला? फ्रिक्वेन्सी ऑफ A असं लिहिलं मी इज इक्वल्स टू 1/2L इंटू डायमीटर म्हणजे रेडियस दिलेला आहे √T डिवायडेड बाय रो इंटू पाय डेन्सिटी सगळं दिलेलं आहे. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. डायरेक्ट फॉर्म्युला लेक्चर नंबर लास्ट 5 नंबरचं लेक्चर त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला मी एक्सप्लेन केलेला आहे. सगळं व्यवस्थित लिहून घ्या. आणि बी साठी आपण तयार करू फॉर्म्युला 1/2 इंटू स्ट्रिंग ए हॅज ट्वाइस द स्ट्रिंग A string A has twice the length, twice the diameter, twice the tension and twice the density of another string B. मग ही जी आहे स्ट्रिंग बीचं घेतलं आपण हे सगळं बीचे व्हॅल्यू आहे तर ओके. फ्रिक्वेन्सी ऑफ बी किती आहे एवढी आहे. ए साठी फ्रिक्वेन्सी नवीन तयार करायची किती आहे ती एची बघा इकडं ट्वाइस द लेंथ 2L व्हेरी गुड. ट्वाइस द डायमीटर म्हणजे ट्वाइस द रेडियस व्हेरी गुड. ट्वाइस द टेन्शन व्हेरी गुड. ट्वाइस द डेन्सिटी आणि पाय व्हॅल्यू तशीच ट्वाइस न लिहायची काय लिहिली तर हां ओके. ट्वाइस द टेन्शन ट्वाइस द हे 2 कॅन्सल होते. नाव फ्रिक्वेन्सी ऑफ ए इज इक्वल्स टू इथं 2 × 2 4 हा एक्स्ट्रा आहे तो बाजूला येते आणि राहिलेला फॉर्म्युला 1/2LR इंटू √T डिवायडेड बाय रो इंटू पाय समजते. आणि याच्यामध्ये आता फ्रिक्वेन्सी ऑफ ए इज इक्वल्स टू 1/4 टाइम्स फ्रिक्वेन्सी ऑफ बी. फ्रिक्वेन्सी ऑफ बी इक्वल टू 4 टाइम्स एन ए. फ्रिक्वेन्सी ऑफ बी इज इक्वल टू 4 टाइम्स फ्रिक्वेन्सी ऑफ ए. याचा अर्थ काय बघा एची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्या 4 टाइम्स फ्रिक्वेन्सी ऑफ बी होती. मग एची फ्रिक्वेन्सी आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जर घेतली तर स्ट्रिंगमधल्या फ्रिक्वेन्सी कोणत्या कोणत्या असतात तर बघा इकडं स्ट्रिंगमध्ये फ्रिक्वेन्सी असतात n 2n 2n 3n 4n 5n 6n अँड सो ऑन. ओव्हरटोन विचारले आपल्याला हा सोडून द्यायचा. हा फर्स्ट ओव्हरटोन हा सेकंड ओव्हरटोन हा थर्ड ओव्हरटोन 4NA हा थर्ड ओव्हरटोन आहे. थर्ड ओव्हरटोन हे आपलं आन्सर आहे प्रश्नामध्ये बघा परत एकदा जाऊन. तर कुठला ओव्हरटोन थर्ड ओव्हरटोन ऑप्शन नंबर सी आहे. ओके हॅव द सेम फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एज दॅट ऑफ बी. द ओव्हरटोन ऑफ एचा कुठला ओव्हरटोन आहे थर्ड ओव्हरटोन आहे. थर्ड 4n 4 टाइम्स NA 4n थर्ड ओव्हरटोन. हे लिहून घ्या व्यवस्थित. काही समजलं नसेल कमेंट सेक्शनमध्ये जायची कमेंट टाकायची सर हा पार्ट समजलं नाही परत एकदा थोडंसं एक्सप्लेन करून सांगितलं जाईल नवीन व्हिडिओ बनवून. ओके चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. ओके when the tension in the string is increased by 3 kg weight the frequency of fundamental mode increases by ratio 2/3 the initial tension of the string is. बाकीचं काही चेंज केलेलं नाही. काय केलेलं आहे टेन्शन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन n इक्वल टू 1/2L इंटू √T बाय m असा फॉर्म्युला असतो. तर n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ T. तर याच्यामध्ये लिहिले काय बघा इकडे when the tension in the string is increased by 3 kg weight the frequency of fundamental mode increases in the ratio 2/3. n2 divided by n1 is equals to √T2 divided by T1. नाव याच्यामध्ये इनिशियल व्हॅल्यू फायनल व्हॅल्यू याच्यामध्ये थोडासा गोंधळ होऊ शकते. आता मी लिहिताना इनिशियल टेन्शन टी लिहिला. द टेन्शन ऑफ द स्ट्रिंग इज इन्क्रीज्ड बाय 3 kg T + 3 झाला. ओके टेन्शन वाढले फ्रिक्वेन्सी वाढणार त्याची प्रोपोर्शनलमधली फ्रिक्वेन्सी वाढली म्हणजे 3 असेल n2 आणि ही n1 आहे 2. नाव क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं. त्याच्या आधी आपण स्क्वेअर करू. स्क्वेअर केलं तर 9 डिवायडेड बाय 4 इज इक्वल्स टू T + 3 डिवायडेड बाय T. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 9 × T इज इक्वल्स टू 4 × T + 4 × 3 12. सबट्रॅक्शन केलं 9 × T - 4 × T इज इक्वल्स टू 12. 9 × T म्हणजे 5T इज इक्वल्स टू 12. T इज इक्वल्स टू किती आलं बेटा कर कॅल्क्युलेशन 12 डिवाइडेड बाय 5 5 2 10 5 4 20 2.4 kg वेट ऑप्शन सी आहे आपल्याकडं. एकंदरीत समजते का बघा. काही डाऊट असेल तर सांगा मला स्पष्टपणे. सोपा आहे प्रश्न नीट वाचा पण. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन. वेगळा क्वेश्चन आहे थोडासा. A sonometer wire traced by hanging a metal bob. The fundamental frequency of the wire is N1 when the bob is completely immersed in the water. The frequency of vibrations of
वायर बिकम्स N2, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द मेटल ऑफ द बॉब इज. रिलेटिव्ह डेन्सिटी आपल्याला विचारलेली आहे. तर रिलेटिव्ह डेन्सिटी फाईंड करण्यासाठी काय करावं लागेल तर बघा इकडे एकंदरीत आधी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय असते तर रिलेटिव्ह डेन्सिटी तर मी फॉर्म्युला लिहितो. फर्स्ट टाइम बघायला लागलात लिहून टाका विद्यार्थी मित्रांनो. रिलेटिव्ह डेन्सिटी रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल्स टू weight of bob in air weight of bob in air weight in air divided by loss of weight in water. relative density loss of weight in water इनिशियली कुठं आहे ते W1 आहे डिवायडेड बाय W1 मायनस W2 हे आपल्याला फाईंड करायचं आहे. W1 डिवाइड बाय W1 वेट इन एअर. लॉस ऑफ वेट इन वॉटर म्हणजे एअरमधलं वेट मायनस वॉटरमधलं वेस्ट तेवढा लॉस झालेला बाकीचा एवढा पार्ट लॉस झालेला आहे. ओके ह्या फॉर्म्युल्यानुसार जर आपण गेलो तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ वेट आहे. टेन्शन म्हणजे वेट असते वेट. ओके त्याला असं लिहिलं मी W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. ओके W1 directly proportional to n square. W is directly proportional to n square. W1 divided by W1 minus W2 comparatively is equals to W1 directly proportional to N1 square divided by W1 proportional to N1 square minus N2 square. Comparatively सगळ्या व्हॅल्यू लिहिल्या. W1 proportional to N square, W1 proportional to N square, W2 proportional to N2 square, N1 square upon N1 square minus N2 square. एकदम शॉर्टकट वेनी. कन्सेप्टची गरजच नाही. काय केली कन्सेप्ट? टेन्शन म्हणजे वेट असते. डायरेक्ट लिहिलं डायरेक्ट शॉर्टकट. दुसरीकडे कुठं मेथड जर बघायला गेलात एकदम अशी लेंथी मेथड आहे. ही फॉर्म्युला आधी लक्षात ठेवा. वेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N स्क्वेअर. N म्हणजे फ्रिक्वेन्सी. ओके चल लिहून घ्या. The pipe open at both the ends and pipe closed at one end have the same length and both vibrating in the fundamental mode. Air column vibrating in open pipe has resonance frequency N1 and air column vibrating in the closed pipe has resonance frequency En2. ओके काय केलेलं आहे सेम लेंथ आहे दोन्ही पाईपसाठी. लेंथ तर कॅन्सल करता येईल. व्हायब्रेटिंग इन द फंडामेंटल मोड पण आहे. फंडामेंटल मोडच्या फ्रिक्वेन्सी पाहिजेत. ओपन पाईप हॅज रेझोनन्स फ्रिक्वेन्सी N1 डिवायडेड बाय N2 असं जर फॉर्म्युला तयार केला. N1 म्हणजे कुठला पाईप आहे N1 म्हणजे ओपन पाईप आहे. ओपन पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असते V डिवायडेड बाय 2L असते आणि डिवायडेड बाय क्लोज्ड पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी V डिवायडेड बाय 4L असते. N1 डिवायडेड बाय N2 इज इक्वल्स टू V बाय L कॅन्सल. हा जो आहे तो 1/2 आहे न्यूमरेटरला आणि हा 1/4 आहे त्याचा 4/1 होईल बेटा. 2 कॅन्सल झाला 2/1 होतो. ओके N1 डिवायडेड बाय N2. N1 इज इक्वल्स टू 2 टाइम्स N2 असं लिहिता येतं आपल्याला. N1 इक्वल टू 2N2. N1 इक्वल टू 2N2. ऑप्शन ए आहे याचा बाकीचे नाही तर. ओके ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. साधा सोपा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा उलटा सुलटा करून रिपीट झालेला आहे. कसंही असू द्या प्रश्न. बेसिकच्या बाहेर जाऊ नका. फॉर्म्युले समजून घ्या. ओके चल नेक्स्ट क्वेश्चन आहे एंड करेक्शन फॉर द व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम. एंड करेक्शनचा फॉर्म्युला जो असतो तो E इज इक्वल टू 1 एंडला क्लोज 0.3D हा एंड करेक्शनचा फॉर्म्युला असतो. हा एंड करेक्शन काय असते ते एकदा सांगतो मी तुम्हाला छोटंसं. एंड करेक्शन आणि हा D म्हणजे डायमीटर असतो. डायमीटर ऑफ पाईप, डायमीटर ऑफ ट्यूब. ओके तर एंड करेक्शन काय असते लक्ष दे इकडे बेटा. काय म्हणते बघ एकदा. हा जो आहे क्लोज्ड पाईप घेतला मी. क्लोज पाईपमध्ये किंवा ओपन पाईपमध्ये कंडिशन सांगितलेली होती. कंडिशन अशी आहे ओपन एंडला हा कंटिन्युअसली कंपल्सरी अँटीनोड तयार होतोय. तो अँटीनोड थोडासा आउटसाईडला तयार होतोय आणि क्लोज्ड एंडला काय होते नोड तयार होते. मग मध्ये अँटीनोड नोड तयार होत राहतील. ओके पण हे जे थोडंसं आउटसाईडला तयार होते म्हणजे किती डिस्टन्सला तयार होते इथपर्यंत आलोत आपण. हे जे आहे हे एंड करेक्शन आहे. एंड करेक्शन समजतंय का काय म्हणतो ते. हां मी काय करतो ही परत क्लोज पाईप झाला असं डॉट 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 दाखवतो. हा एंड करेक्शन झाला. हा एंड E इज इक्वल टू किती असतो 0.3D एवढा असतो. तर याच्यानुसार बघा मग आता एंड करेक्शन ऑफ द व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन ट्यूब सर्क्युलर क्रॉस सेक्शन विल मोर. जास्त कधी असणार डायमीटर जास्त असेल तर. डायमीटर जास्त म्हणजे रिड्यूस लेंथ नाही, इन्क्रीज लेंथ नाही, मेड थिनर नाही, वाईडन. डायमीटर जास्त केल्यानंतर रेडियस जास्त केल्यानंतर एंड करेक्शन काय होते जास्त होते.
ठीक आहे. हे एंड करेक्शन म्हणजे अँटीनोड हा ओपन एंडला एक्झॅक्टली एंडला तयार होत नाही तर थोडंसं आउटसाईडला तयार होतो, त्याला करेक्शन एंड करेक्शन असं नाव दिलेलं असतं. त्यानं ती व्हॅल्यू फिक्स असते किती असते 0.3D एवढी. आणि दोन्ही एंडला ओपन असेल तर इकडं 0.3D आणि इकडं 0.3D टोटल 0.6D एवढं एंड करेक्शन होते. ठीक आहे. तर हे लिहून घ्या. नवीन कन्सेप्ट आहे, थोडीशी एक्सप्लेन केलेली नव्हती मी रेग्युलरमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. द लेंथ ऑफ सोनोमीटर वायर इज 110 सेंटीमीटर. Here should be the two bridges are placed from end A to divide the wire in 3 segments whose fundamental frequencies are in the ratio. Fundamental frequency inversely proportional to length, length inversely proportional to fundamental frequency, length inversely proportional to fundamental frequency. हे तर आधी माहिती आता. आणि मग आता ही जी वायर आहे 110 मीटरची वायर आहे आणि 110 मीटरच्या वायरमध्ये काय करायचंय तर कुठं 2 ब्रिज बसवावं लागतील त्यावेळेस ही फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज ह्या ते एवढ्या रेशिओमध्ये येतील आपल्याला. म्हणजे लेंथ आपल्याला फाईंड करायची जिथं ह्या रेशिओमध्ये फ्रिक्वेन्सी डिवाईड झालेली असेल. तर आता ती फाईंड करण्याच्या आधी काय करतो बघा इकडं. लेंथचा रेशिओ L1:L2:L3 इज इक्वल्स टू रेसिप्रोकलमध्ये असतील 1/1 फ्रिक्वेन्सी 1, 2, 3 हे आहेत N1:N2:N3. इथं आपल्याला 1/N1 असेल लेंथ इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ 1/1, 1/2, 1/3. ओके. ह्याला कॉमन नंबरनं मल्टिप्लाय करू आपण. एका कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय करतो बेटा 6नं मल्टिप्लाय केलं सगळ्यांना तर डिनॉमिनेटर कॅन्सल होतील. लेंथ इनवर्सली लेंथ तिघांचा लेंथचा रेशो आपल्याला एकदम प्लेनमध्ये येईल. 6नं मल्टिप्लाय डिवाइड केलं. ओके 6. ओके इथं 6नं मल्टिप्लाय केलं ह्याला 6नं मल्टिप्लाय करू आपण सगळ्या नंबरला. तर 6नं मल्टिप्लाय केल्यानंतर हे किती झालं 6. हे किती झालं 6नं मल्टिप्लाय केल्यानंतर 3 झाला. ह्याला 6नं मल्टिप्लाय केलं 3 2 6 2 आला. ओके. ह्या रेशिओमध्ये आपल्याला काय झाले लेंथ मिळाला 6, 3, 2 आणि फ्रिक्वेन्सीज 1, 2, 3 आणि लेंथ 6, 3, 2 ह्या रेशिओमध्ये मिळाल्या. ओके. नाव आता फर्स्ट ब्रिज कुठं आणायचं आपल्याला तर फर्स्ट ब्रिजची लेंथ जी आहे ते L1 लेंथ आपल्याला एक्झॅक्टली किती असेल तर ती फाईंड करण्यासाठी काय करतो मी बघा इकडं 1, 2, 3. पहिली लेंथ जी आहे ती 6 आहे असं कन्सिडर केलं. कितीपैकी 6 आणि 3 9 2 11. 11 पैकी 6 एवढी लेंथ आहे पहिल्या ब्रिजची. तर कितीपैकी पाहिजे आपल्याला 110 पैकी पाहिजे. समजलं आता. हां समजलं आता. हे आहे 60 सेंटीमीटरला. व्हेरी गुड. सोपा प्रश्न एकदम. आता ह्याला 6नं मल्टिप्लाय करून असं तयार केलं आपण का एक त्यांच्या पाड्यातला 1, 2 आणि 3च्या पाड्यातला असलेला कॉमन नंबर एक जो आहे त्यानं मल्टिप्लाय केलं म्हणजे डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू सगळ्या कॅन्सल होतील. व्हेरी गुड. L2 फाईंड करायचं आहे किती डिस्टन्सला असेल तो तर बघा इकडं 3 आहे. कितीपैकी 6 आणि 3 9 2 11. 11 पैकी 3 एवढ्या डिस्टन्सला आहे L2. तर कितीपैकी 110 पैकी किती डिस्टन्सला असेल 11, 10, 110. L2 इज इक्वल टू 30 आला पण 30 सेंटीमीटर नाही कुठंही तर 60च्या पुढं 30 सेंटीमीटर आहे. देअरफॉर न्यू पोझिशन जी आहे नेक्स्ट किंवा सेकंड ब्रिजची पोझिशन जी आहे ते सेकंड ब्रिजची पोझिशन किती असेल तर सेकंड ब्रिज पहिल्या ब्रिजपासून 30 सेंटीमीटरला आहे इज इक्वल टू 60 + 30 म्हणजे असं किती झालं टोटल 90 सेंटीमीटरला. पहिला ब्रिज 60 सेंटीमीटरला दुसरा ब्रिज टोटल ए पॉईंटपासून 90 सेंटीमीटरला. 60 आणि 90 असे आन्सर आहेत. ऑप्शन ए आहे. तर हे क्लिअर करायचे. थोडासा वेगळा प्रश्न होता आणि हा प्रश्न कसा आहे एकदम सोल्युशन सुटसुटीत लिहिलेला आहे मी. समजून घ्यायचं आहे. काही अडचण असेल तर परत विचारायचं आहे. केअरफुली समजून घ्या. ओके नेक्स्ट पार्टकडं. लिहून होत नसेल तर काय करायचं पॉज करायचं व्हिडिओ सावकाश समजून घ्यायचं पण व्हिडिओ पूर्ण बघण्यावरती भर दे बेटा. प्रश्न केअरफुली वाचले तर पेपर सॉल्व्ह होतं 100%. आत्ता पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांची ज्यांनी केअरफुली प्रश्न वाचले नाहीत रेग्युलरमध्ये वर्षभरात त्यांना पेपर खूप अवघड जात आहेत. पेपर सोपे आहेत पण ते विद्यार्थी प्रश्न नीट वाचत नाहीत म्हणून त्यांना नीट फॉर्म्युले आठवत नाहीत. कॅल्क्युलेशन समजून घेतलेले नसतात. क्वेश्चनची कन्सेप्ट समजून घेतलेली नसते त्याच्यामुळे सगळ्या अडचणी आहेत. तर प्रश्न जर व्यवस्थित समजून घेतला तर सगळं सोपं जाते. समजते. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर. अ वायर ऑफ लेंथ L and linear density M are stretched between two rigid supports with tension T. It is observed that the wire resonates pth harmonic at frequency 320 Hz and resonates again at next higher frequency of 400 Hz. The value of
पी म्हणजे किती नंबरचं हार्मोनिक आहे. तर त्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपल्याला फाइंड करावं लागेल. तर दोन कंटिन्युअस फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स जो आहे तो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते वायरमध्ये. कशामुळे हे कशाहून ठरवलं बाबा, मी काय फॉर्म्युले पाठ केलेत का, पाठ इथं N 2N 3N 4N 5N ही जी आहेत वायरमधल्या फ्रिक्वेन्सी असतात, स्ट्रेच्ड वायरमधल्या. ह्या दोन्हीमधला डिफरन्स घे रे बाबा, दोन कॉन्सिक्युटिव्ह फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स 2N - 1 N येते, 3N - 2N येते, 4N - 3N येते. ह्या दोन फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स येते, ह्या दोन फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स येते, ह्या दोन फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स येते, यांच्यामधला फ्रिक्वेन्सी येते. या पद्धतीने फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे दोन कॉन्सिक्युटिव्ह फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स आहे. तर ते किती येते, 400 - 320 म्हणजे हे किती झालं, 80 झालं. ओके, मग आपल्याला पीथ हार्मोनिक दिलेला आहे. पी नंबरचा हार्मोनिक ही आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. पी नंबरचा हार्मोनिक दिलेला आहे म्हणजे काय असतो तो पी इंटू एन, आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, 320 आहे. व्हेरी गुड. पी इंटू एनची व्हॅल्यू आहे 80 इज इक्वल्स टू 320. पी इज इक्वल टू 832 4ला म्हणजे किती येतं आपलं आन्सर, 4 येते. 4 समजते. समजते आत्ता समजलं सर, सोपं आहे सगळं, समजते. लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. When a sonometer wire vibrates in the third overtone R, थर्ड ओव्हरटोन, सोनोमीटर वायरचा थर्ड ओव्हरटोन वायरच्या फ्रिक्वेन्सी असतात N 2N 3N 4N 5N. ह्या वायरमधल्या फ्रिक्वेन्सी आहेत. थर्ड ओव्हरटोन हा सोडून द्यायचा. फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन हा आहे थर्ड ओव्हरटोन. त्याच्यामध्ये 4 लूप तयार होते. 4N फ्रिक्वेन्सी आहे. ओके ओके, लूप व्यवस्थित थोडेसे करतो, काय नाही गरबज. असं काय आपल्याला बोर्डाला सोडवायचं नाही, फक्त केअरफुली. इथपर्यंत एक लूप, हे 2 लूप, हे 3 लूप, 4 लूप. ओके, 4 लूप झाले. ह्या 4 लूपमध्ये किती नोड आणि किती अँटी नोड तयार झालेले आहेत, तर इथं नोड्स 1 2 3 4 5 नोड्स तयार झाले. तर अँटी नोड 1 2 3 4 4 अँटी नोड, 5 नोड्स तयार झालेत आणि 4 अँटी नोड्स तयार झालेत. 5 नोड 4 अँटी नोड्स, ऑप्शन नंबर सी आहे आपला. समजलं. थर्ड ओव्हरटोन आपण फाइंड केला. सोपा प्रश्न आहे, सोपा आहे. चला लिहा पटपट. End correction of the vibrations of air column of a tube circular cross section will be more if tube is, end correction चा फॉर्म्युला E = 0.3D एवढा असते एका एंडला क्लोज असेल तर. मग हे वाढवायचं कधी, तर डायमीटर वाढल्यानंतर वाईड करायचं मग. ओके चला नेक्स्ट. A string is under the tension 180 Newton as mass presently the 2 × 10⁻³ kg per meter produces two consecutive resonant frequencies with a tuning fork with a 375 450. The mass of the string is, mass विचारलेलं आहे आपल्याला. The mass of the string is फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, ही तर आहे टेन्शन. ओके, ही तर आहे स्मॉल एम. ओके, आपल्याला लेंथ नाही दिलेली, लेंथ फाइंड करू. त्याच्यानंतर ह्या फंडामेंटल दोन फ्रिक्वेन्सी दिलेत, कॉन्सिक्युटिव्ह फ्रिक्वेन्सी. या दोघांमधला डिफरन्स जो असतो तो किती येतो, एन येतो. मग एनची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड करता येईल. दिलेली व्हॅल्यू बघा, टेन्शन इज इक्वल्स टू 180 न्यूटन आहे. स्मॉल एम म्हणजे मास पर युनिट लेंथ आहे 2 × 10⁻³ kg per meter आहे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी जो ट्युनिंग फॉर्क, त्याच्यानंतर दोन फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स जो असतो तो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते 450 - 375. ह्या दोन्हीमधला डिफरन्स जर घेतला तर हा 0 किती येतं मग 75. ओके 75 0 कशाला आला, हा नाही 5 येते, 5 बेटा. ओके, तर हे किती येते 75. समजलं. आणि ही फ्रिक्वेन्सी आली. त्याच्यानंतर मास आपल्याला विचारले, लेंथ आधी फाइंड करू आणि त्याच्यावरून आपण कॅपिटल एम फाइंड करू. समजतंय. तर आता फॉर्म्युला लिहिला मी, n इज इक्वल्स टू 1/2L इंटू √T डिवायडेड बाय एम. व्हॅल्यूज ठेवा एक एक. एल आपल्याला विचारले 1/2 इंटू एन, एनची व्हॅल्यू किती आहे 75 आहे. एल फाइंड करायचं, एन इकडे आणला, इंटू √T 180 आहे डिवायडेड बाय स्मॉल एमची व्हॅल्यू आहे 2 × 10⁻³ हे आलं 150. व्हेरी गुड, येतंय. हा 2 डिवाइड केलं, हे आलं 90 इंटू 10⁻³ -3 न्यूमरेटर गेला +3 झाला. हे 150 इंटू ह्या 9चं वर्गमूळ, एक 0 तिकडं दिला तर असं लिहिता येईल आपल्याला 9 × 10⁻².
समजते समजते. यल इज इक्वल्स टू 1/150 इंटू 9चा वर्ग 3, टोटल झाला 30 झाला. हे किती आलं 1/5 आलं लेंथची व्हॅल्यू. एल इज इक्वल्स टू 1/5. आपल्याला काय विचारलेलं बेटा, स्मॉल एम इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ. तर मास इज इक्वल टू स्मॉल एम इंटू यल. स्मॉल एमची व्हॅल्यू आहे 2 इंटू 10⁻³ इंटू लेंथची व्हॅल्यू किती 1/5 आहे. ओके, 5 1 5, 5 चूक 20, 0.4 इंटू 10⁻³ kg, 0.4 ग्रॅम, 0.4 ग्रॅम. 10⁻³ kg काढून टाकला, 0.4 ग्रॅम. आपला आन्सर कुठं चुकलेलं ते बघावं लागेल आपल्याला. तर इथंच मिस्टेक झाली आपली कॅल्क्युलेशनमध्ये, ती करेक्शन करा. आपल्याला कळलंय तुम्हाला पण. इथं 4 आहे तर इथं 2 राहतो. 2 राहतो म्हणजे बघा इकडं समजले सगळ्यांना. एक 0 वाढतो फक्त त्याच्यावरचा, ते करेक्शन करू आपण. इथला 1 0 वाढला. हे टोटल किती झालं मग 2 झालं. आले आले कळाले सगळ्यांना. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. करा करा पटपट. उगाच टू लिहिलता 4 होता तो डायरेक्ट स्क्वेअर रूट घेतला गडबडीमध्ये. पण 4 आन्सर नाही. किती आहे मग हे 2 आला हा. ओके, हे 300 राहत होता. कसं राहत होता, ह्यात 9चं वर्गमूळ 3 आलं आणि हे जे आहे 10⁻⁴चं 10⁻² म्हणजे 100 आलं. 150 दोन्ही 300 मास पर युनिट लेंथ. आणि ह्याची जी व्हॅल्यू आहे ती 2 आली. 4 इंटू 10⁻³ kg आलंय आपल्याला. तर 4 ग्रॅम असं लिहिता येतंय. करेक्ट आहे. 0.4 आलं तर 4 आलं. डेसिमल पॉईंटमुळे थोडासा फरक पडला होता, पण आन्सर काय बाकीचं नव्हतं तसं. करेक्शन न करता जर डायरेक्ट लिहिलं असतं तरी बरोबर होतं. ठीक आहे, चला वेळ गेला थोडासा, असू द्या. Next question, two uniform strings A and B made from the steel made to vibrate under the same tension if first overtone of A is equal to second overtone of B, and if the radius of A is twice that of the B, ratio of lengths of the string B to A. First overtone of A equal to second overtone of B. Very good. First overtone of A equal to second overtone of B. समजले? हा, हे तर कळलंय. फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे किती असते, फ्रिक्वेन्सी n, 2n, 3n. हे लिहायचं प्रत्येक वेळेस बेटा, कंटाळा करायचं नाही. जोपर्यंत तू असं लिहित राहशील तोपर्यंत तू कन्सेप्टच्या मध्ये राहशील. एकदा तो डोक्यात कॅल्क्युलेशन चालू केले कधीतरी बरोबर येईल, पण रॉंग 100% होण्याचे चान्सेस आहेत. सेकंड ओव्हरटोन एक आहे, फर्स्ट ओव्हरटोन हा आणि हा सेकंड ओव्हरटोन हा. म्हणजे ए साठी 2NA, बी साठी 3NB. समजलंय? फर्स्ट ओव्हरटोन ऑफ ए इक्वल घेतला आपण. ओके, 2 इंटू 1/2L इंटू अंडर रूट. रेडियस दिलेली आपल्याला, रेडियसमधला फॉर्म्युला यूज करायचा आहे. ते रेडियसमधला फॉर्म्युला यूज करतो मी. 1/2LR इंटू अंडर रूट T डिवायडेड बाय रो इंटू पाय इज इक्वल्स टू 3 इंटू 1/2L इंटू रेडियस R अंडर रूट T डिवायडेड बाय रो इंटू पाय. हे कशासाठी आहे, ए ए ए ए. हे कशासाठी, बी 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 बी. ओके, सेम पार्ट. पाय व्हॅल्यू कॅन्सल झाली. ह्यातला 2 एक कॅन्सल झाला. व्हेरी गुड. ह्यातलं सेम काय, अंडर द सेम टेन्शन सेम कॅन्सल झाला. ओके, 2 डिवायडेड बाय अजून काय दिले, रेडियस ऑफ ए इज ट्वाइस दॅट ऑफ द रेडियस ऑफ बी. आणखीन संपलं. डेन्सिटी, 2 युनिफॉर्म स्ट्रिंग्स ए अँड बी मेड ऑफ स्टील. डेन्सिटी सेम. अरे सगळं संपलं की. 2 बाय लेंथ ऑफ ए इंटू रेडियस ऑफ ए इज इक्वल्स टू 3 बाय लेंथ ऑफ बी इंटू रेडियस ऑफ बी. नाव दिलेल्या कंडिशन्स ठेवा फक्त. 2 अपॉन लेंथ ऑफ ए विचारलेलं आहे आणि आपल्याला गिवन काय, तर रेडियस ऑफ ए. बघा इकडं, रेडियस ऑफ ए इज ट्वाइस दॅट ऑफ द रेडियस ऑफ बी. ट्वाइस दॅट ऑफ द रेडियस ऑफ बी इज इक्वल्स टू 3 डिवायडेड बाय लेंथ ऑफ बी. आपल्याला फाइंड करायचं आहे ते. रेडियस ऑफ बी तसंच राहू द्या, रेडियस ऑफ बी कॅन्सल झाला. नाव लेंथ ऑफ ए तिकडं जाईल, हा 2 कॅन्सल झाला. 1 राहते. 1 डिवायडेड बाय 3 इज इक्वल्स टू
लेंथ ऑफ ए डिवाइडेड बाय लेंथ ऑफ बी. लेंथ ऑफ ए अपॉन लेंथ ऑफ बी इक्वल टू 1/3. 1/3, 1/3. Length of B to that of A. Okay. Length of B upon length of A is equals to 3/1. असं विचारलं, शेवटचं वाचलं नव्हतं. ओके, समजलं. चल लिहून घ्या बेटा. नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट 16 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. If the length of stretched string is reduced by 40% and tension is increased by 44%, then the ratio of final to initial frequencies of the stretched string. Final to initial frequencyचा फॉर्म्युला असतो n is equals to 1/2L into under root T divided by M. T divided by M. Frequency proportional to square root T inversely proportional to length. विचारले काय? रेशियो ऑफ फायनल टू इनिशियल फ्रिक्वेन्सी. फायनल N2 डिवाइडेड बाय N1 इज इक्वल टू टेन्शन T2 डिवाइडेड बाय T1. समजतं बेटा? समजलं. लेंथ इनवर्स प्रोपोर्शनमध्ये L1 डिवाइडेड बाय L2. कोण किती चेंज केलंय ते आपल्याला समजून घ्यायचंय. तर समजून घ्यायला काय करावं लागेल? इकडं बघ बेटा काय म्हणतोय. फ्रिक्वेन्सीचा रेशो विचारला, N2 अपॉन N1 विचारलंय, तर इक्वल टू T2 अपॉन T1. तर त्याच्यामध्ये पर्सेंटेज दिलेला असेल तर सगळ्यात सोपं महाराष्ट्रात कुठेही जास्त सगळ्यात सोप्या पद्धतीने सांगतो आपण पर्सेंटेजचे एक्झाम्पल. तर ते आहे, तर बघा इकडं टेन्शन इज इन्क्रीज्ड बाय 44%. इनिशियल टेन्शन फक्त 100 घे, फायनल टेन्शन 144 झालं. ओके. लेंथमध्ये द लेंथ ऑफ द स्ट्रेच्ड स्ट्रिंग इज रिड्यूस्ड बाय 40%. इनिशियल लेंथ 100 घे, रिड्यूस केली म्हणजे 40% कमी झाली, म्हणजे फायनल लेंथ किती झाली? फायनल लेंथ 60 राहील. शिल्लक राहिलेली व्हॅल्यू 60 झाली. ओके. हा झिरो कॅन्सल झाला. इथं कॅन्सल करू नका, स्क्वेअर रूट निघते. ह्याचं स्क्वेअर रूट 12 येते, ह्याचं स्क्वेअर रूट 10 येते. इंटू 10 डिवाइडेड बाय 6. 10 कॅन्सल. 6 2 12. 2/1 इज द आन्सर. ऑप्शन नंबर ए आहे का असं कुठं? कुठल्याच पुस्तकात मिळणार नाही एवढ्या सोप्या पद्धतीनं. मॅक्झिमम 99% शॉर्टकट आहेत आपल्याकडं. ठीक आहे. पुस्तकात जर बघायला गेलं तर कुठल्याही गुगलवरती सर्च करा सोल्युशन ह्या टाईपच्या प्रश्नाचं, डोक्याचं दही करून सोडतील. सगळ्यात सोप्या पद्धतीनं आपल्याकडे. फक्त VRM क्लासेस लिहून घ्या. चल नेक्स्ट क्वेश्चन असा आहे. Two uniform wires of same material, density same आहे, vibrating under the same tension. If the first overtone of first wire is equal to second overtone of second wire and the radius of the first wire is twice the radius of second wire, then the ratio of length of first wire to second wire. हा क्वेश्चन आता थोड्या वेळापूर्वी बघितलेला आहे, तरी बी एकदा रिवाइज करू आपण, रिपीट करू. फ्रिक्वेन्सी जे असतात वायरमध्ये प्रेझेंट N, 2N, 3N, 4N, 5N ह्या फ्रिक्वेन्सी प्रेझेंट असतात. अजून एकदा सॉल्व्ह करतो, प्रश्न नसेल समजला तर. सेम मटेरियल, डेन्सिटी सेम. ओके. सेम टेन्शन, टीची व्हॅल्यू सेम. ओके. फर्स्ट ओव्हरटोन आणि दुसरं आहे सेकंड ओव्हरटोन. फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड ओव्हरटोन. 2N फर्स्ट वायरसाठी, 3N सेकंड वायरसाठी. ओके. आणि मग 2 इंटू Nची व्हॅल्यू आहे 1/2L1R1 इंटू अंडर रूट T डिवाइडेड बाय रो इंटू पाय इज इक्वल्स टू 3 इंटू 1/2L इंटू R इंटू अंडर रूट T डिवाइडेड बाय रो 2 इंटू पाय. तर ह्याच्यामध्ये टेन्शनची तर व्हॅल्यू सेम आहे, कॅन्सल केली. रो पाय कॅन्सल झाला. ओके. L2 R2 म्हणू, तर ह्याच्यामध्ये इथला 2 कॅन्सल झाला. 1/L1 R1 इज इक्वल्स टू 3/2 L2 R2. समजतंय? आता ह्याच्यामध्ये राहिलेला जो पार्ट आहे तो 1/L1 इंटू द फर्स्ट वायर इज ट्वाइस द रेडियस ऑफ द सेकंड वायर, 2 टाइम्स फर्स्ट वायरची रेडियस 2 टाइम्स R2 इज इक्वल्स टू 3/2 इंटू L2 इंटू R2. तसंच ठेवा, रेडियस फक्त चेंज केली, तेवढाच चेंज केला आपण. ओके. R2 कॅन्सल झाला. समजतंय? चला नेक्स्ट. 2 कॅन्सल झाला. व्हेरी गुड. अजून काय राहिलं रे? काही नाही राहिलं. आपले विचारले काय? तर लेंथ ऑफ फर्स्ट वायर टू सेकंड वायर L1 डिवाइडेड बाय L2. हे मागाच्या क्वेश्चनच्या उलट आहे. L1 तिकडे गेला, L2 तिथंच राहिला, 3 इकडे येईल, 1/3. L1 डिवाइडेड बाय L2 इक्वल टू 1/3 इज द आन्सर. ऑप्शन नंबर ए. समजलंय? फॉर्म्युला लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला रेडियस मधला. आता
1/2 L r अंडर रूट टी बाय रो इंटू पाय. फ्रिक्वेन्सी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन टर्म्स ऑफ रेडियस अँड डेन्सिटी. ही जी आहेत लेक्चर 5 नंबरचं लेक्चर आणि हे लेक्चर एकदम स्लो पद्धतीनं चाललेले आहेत. का? गडबड गोंधळ नाही, काय नाही, आरडाओरडा केलेला नाही, काही नाही. कशासाठी? प्रत्येक कॅल्क्युलेशन समजण्यासाठी. बाकीचे चॅप्टर फॉर्म्युले सोपे होते, इथं थोडंसं एक 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 ट्रिक समजून घेणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन असा आहे, ट्रान्सवर्स वी y इक्वल टू 2 sin 0.01x plus 30t moves on a straight racing from one end to another end in 0.5 second if x and y are in centimeter t in second, then the length of the string is. लेंथ आपल्याला फाइंड करायची असेल तर त्याच्यासाठी वेव्हलेंथ असणं गरजेचं आहे का? इथं आपल्याला वेलोसिटी घ्यावं लागेल. ही जी व्हॅल्यू आहे के ची व्हॅल्यू आहे, ही आहे ओमेगाची व्हॅल्यू आहे. ओके, वेलोसिटी इज इक्वल्स टू ओमेगा डिवाइडेड बाय के. वेलोसिटी इज इक्वल्स टू ओमेगाची व्हॅल्यू 30 डिवाइडेड बाय के ची व्हॅल्यू 0.01 डिवाइड केलं 2 डिजिटनं डेसिमल पॉईंट राईट साईडला 3000 झाले. ही कसलं आहे? युनिट काय ह्याचं? सेंटीमीटरमध्ये. व्ही इज इक्वल टू सेंटीमीटर पर सेकंद. कुठं? इथं आहे सेंटीमीटरमध्ये. सेंटीमीटर पर सेकंद. व्हेरी गुड. 10⁻² न मल्टिप्लाय केलं 33,000 इंटू 10⁻² मीटर पर सेकंद. वेलॉसिटी व्ही इज इक्वल्स टू 30 मीटर पर सेकंद वेलॉसिटी मिळाली. वेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. टाइमची व्हॅल्यू दिली आपल्याला. वेलॉसिटी इक्वल टू लेंथ डिवायडेड बाय टाइम. लेंथ इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. लेंथ इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. वेलॉसिटीची व्हॅल्यू किती आलेली? 30 आलेली. टाइमची व्हॅल्यू 0.5 सेकंद आहे. समजलंय आता? 15 त्रिक 5 त्रिक 15, 15 येते 15 मीटर. 15 मीटर ऑप्शन सी आहे. एकदम सावकाश पद्धतीने चालू, गडबड नाही, गोंधळ नाही, काय नाही, फक्त समजून घ्यायचं, बोर व्हायचं नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Sonometer wire A of diameter D under tension T having density ρ1 vibrates with fundamental frequency N. If we use another wire B which vibrates with the same frequency under tension 2T and diameter 2D, then density ρ2 of the wire will be. दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे. N1 is equals to N2. ओके, सेम काय काय दिले? फ्रिक्वेन्सी. अजून काय दिले? नाही. फॉर्म्युला 1/2LR इंटू अंडर रूट टी डिवाइडेड बाय रो इंटू पाय इज इक्वल्स टू 1/2LR इंटू अंडर रूट टी डिवाइडेड बाय रो इंटू पाय. ए साठी आहे, हे बी साठी आहे. ओके, यातला 2 तर कॅन्सल केला, पाय व्हॅल्यू पण कॅन्सल केली. ए आणि बी साठी सेपरेट दिले, सिम्बॉल नाही लिहितात आम्ही, मी ठेवतो आता काय काय ठेवायचं कुठं तिथं. पहिल्याचं डायमीटर कॅपिटल डी लिहावं लागेल आपल्याला, त्यावेळी दुसऱ्याचा कॅपिटल 2D होईल, म्हणजे रेडियस 1/. टेन्शनची व्हॅल्यू काय दिले? काही डबल दिले. ओके, 1/. डायमीटरची व्हॅल्यू इनिशियल डी दिलेली आहे. सोनोमीटर वायर ए ऑफ डायमीटर डी अंडर टेन्शन टी हॅव्हिंग डेन्सिटी ρ1. माहिती तेवढंच लिहित चालतो. ρ1 टेन्शन टी आहे. नाव आणखीन काय दिले बेटा? लेंथचं काही दिसणं गेलंय. विच अनदर वायर बी विच वायब्रेट विथ द सेम फ्रिक्वेन्सी अंडर टेन्शन टी डायमीटर 2D द डेन्सिटी. लेंथचं काहीच दिलेलं नाही, कॅन्सल करून टाकू. व्हेरी गुड. इज इक्वल टू टी, नवीन टेन्शनची व्हॅल्यू आहे 2T इंटू डेन्सिटी ρ2 आहे. ओके, टी पण कॅन्सल झाला. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स. नाही नाही नाही, इथं डायमीटर राहिला, ह्याचा काय आहे तो 2D आहे, तो लिहायचा राहिला आहे. काही नाही नाही नाही, रॉंग नाही, काही नाही झालेलं. 1/2D डायमीटर म्हणजे रेडियस 2D. डी कॅन्सल झाला. ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स. लेफ्ट साईडला काहीच नाही राहिलेलं, फक्त स्क्वेअर रूटमध्ये डेन्सिटी राहिलेली, ती लिहिली. किती झाली? 1/ρ1 राहिलं. राईट साईडला ह्याचा एक स्क्वेअर केला 1/4 इंटू ह्याचा स्क्वेअर होत नाही 2 डिवायडेड बाय ρ2. 2 कॅन्सल झाला. रेसिप्रोकल केला दोन्ही साईडचा. ρ1 इज इक्वल टू 2 टाइम्स ρ2 असं एक होते. ρ1 इक्वल टू 2 टाइम्स ρ2.
रो टू इक्वल टू रो 1/2, रो टू इक्वल टू रो 1/2. ऑप्शन नंबर सी आहे आपल्याकडं. लेंथचं काहीच दिलेलं नाही, ए काही नाही. चला बरोबर आहे, लेंथचं काही रिलेशन नसेल तर करेक्ट आहे आपला आन्सर. ओके, लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या पटपट. नेक्स्ट क्वेश्चन चला. 41 tuning forks are arranged in increasing order of frequency such that each fork produces 5 beats per second with the next tuning fork. If frequency of last tuning fork is double that of the frequency of first fork, then the frequency of first and last fork is. Very interesting question. अरिथमॅटिक प्रोग्रेशनची कन्सेप्ट हे पण महाराष्ट्रात जगात कुठे बी जावा आपल्या मेथडनी कुणी समजून सांगणार नाही. कुठेही जा, गुगल सर्च करा, काही करा. अरिथमॅटिक प्रोग्रेशन का, ही जी आहे कॉमन डिफरन्स आहे, डिफरन्स कॉन्स्टंट आहे, बीट फ्रिक्वेन्सी आहे ती कॉन्स्टंट आहे, विथ नेक्स्ट ट्युनिंग फॉर्क हे कायम आहे. ओके, डी इज इक्वल टू 5 आहे, तर याच्यामध्ये नंबर ऑफ ट्युनिंग फॉर्क्स एन इज इक्वल टू 45 आहे. टी एनचा फॉर्म्युला टी एन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता याच्यामध्ये लिहितो मी तुम्हाला काय काय माहिती ते, हे सगळं आधी इक्वेशन नंबर 1 नाव देतो, फॉर्म्युला माहिती एनथ टर्मचा. तर बघा इकडं ए म्हणजे फर्स्ट ट्युनिंग फॉर्क, ए तसंच ठेवा. आपल्याला एन इज इक्वल टू दिलेलं आहे, एन इक्वल टू 41 ट्युनिंग फॉर्क दिले. तर डिफरन्स आहे आपल्याला माहिती, डिफरन्स हा 5 म्हणजे 5 बीट्स पर सेकंद आहे. त्याच्यानंतर आणखीन एक दिलेली कंडिशन, लास्ट ट्युनिंग फॉर्क म्हणजे यंथ ट्युनिंग फॉर्क. यंथ ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू डबल दॅट ऑफ फर्स्ट ट्युनिंग फॉर्क 2a. या सगळ्या व्हॅल्यू इथं ठेवा. हा टी एन लास्ट आहे, ए फर्स्ट आहे, असं सगळं तुम्हाला माहितीच सिम्बॉल. पण हे असं कुणीच कुठल्याच मेथडनी कुणीच एवढ्या सोप्या मेथडनी सांगणार नाही तुम्हाला. 2a इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1, एनची व्हॅल्यू 41 मायनस 1 इंटू डिफरन्स आहे 5. हा ए सबट्रॅक्ट झाला, 2a मायनस ए इज इक्वल टू 40 झाला, 40 गुणिले 5. ए इज इक्वल टू 4 पंचे 20, 200 आलं बाबा एक. टी एन लास्ट ट्युनिंग फॉर्क, हा झाला फर्स्ट ट्युनिंग फॉर्क, फर्स्ट टर्म. तसं टी एन म्हणजे लास्ट एन द टर्म म्हणजेच 2a, 2 इंटू एची व्हॅल्यू 200 आहे, तर टोटल किती झाला 400 झाला. टी एन इज इक्वल टू 400 झाला, 400. टी एन इक्वल टू 400, 200 आणि 400. समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन. अरे सोपं आहे रे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही काय आठवत, इयत्ता 10वी थर्ड चॅप्टर. नेक्स्ट. A uniform string vibrating with the fundamental frequency, if the radius and length of the string both are double, keeping the tension constant, then new frequency will be n is equals to 1/2 L R into under root T divided by rho into pi. Equation number 1. The radius and length of the string both are doubled, keeping the tension constant. Uniform string density same as runner, same wire. Radius and length of the string both are doubled, keeping the tension constant, then the new frequency of vibration. Uniform string wire एकच आहे. N2 is equals to 1/2 into, if the radius and length double केली, radius पण double केलेली आहे, into हे पार्ट कॉमन ठेवलेला आहे, कॉन्स्टंट ठेवलेला, रो इंटू पाय. 2 इंटू 2 4 झाला, 1/4 इंटू बाकीचा पार्ट फॉर्म्युला ओरिजिनल आहे 2LR, या चेंज होऊन द्यायचं नाही. टी डिवायडेड बाय रो इंटू पाय, ही व्हॅल्यू एन आहे. N2 इज इक्वल्स टू n/4, N2 इक्वल टू n/4, ऑप्शन नंबर सी. समजलंय. तर लिहून घे, पटपट लिहून घे. तर नेक्स्ट क्वेश्चन. When two tuning forks are sounded together, 5 beats per second are heard. One of the fork is in unison with 0.97 meter length, or the sonometer wire, and the other is in unison with 0.96 meter length of the same wire. The frequencies of the two tuning forks are. Frequency आणि length दिलेली, frequency is inversely proportional to length of the wire. तर त्याच्यामध्ये N1 divided by N2 is equals to L2 divided by L1. फ्रिक्वेन्सी N1 N2 आपल्याला माहिती नाही अजून, तर बघू आपण. N1 इंटू N2, L2ची व्हॅल्यू आणि L1ची व्हॅल्यू. ओके, N1 अपॉन N2 इक्वल टू L2 अपॉन L1, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ दिलेले आहेत म्हणून तसं लिहिलं. तर दिलेले लेंथ जे आहेत N1 अपॉन N2 इक्वल टू L2 अपॉन L1. याच्यामध्ये पहिली व्हॅल्यू आहे 97, 0.97, 0.96. दुसरी व्हॅल्यू आहे तर 0.96 डिवायडेड बाय 0.97. N1 डिवायडेड बाय N2 इक्वल टू डेसिमल पॉईंट शिफ्ट केला 96 डिवायडेड बाय 97. याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या, किंवा त्यातून आपण थोडीशी अरेंजमेंट करू, आणखीन कोणती एक व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येईल. कशी? N1 इज इक्वल टू 96 बाय 97 इंटू
N2, ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. आता याच्यामध्ये ह्या दोन्हीमध्ये कोणती फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू जास्त आहे, ज्याची लेंथ कमी त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, किंवा इथं दिसतं रेशोमध्ये N1 करस्पॉन्ड्स टू 96, N2 करस्पॉन्ड टू 97, N2ची व्हॅल्यू जास्त दिसते इथं आपल्याला. तर बघा इकडं N2 मायनस N1 ही बीट फ्रिक्वेन्सी दिलेली 5 दिलेली आहे. व्हेरी गुड. N2ची व्हॅल्यू माहिती नाही, मायनस N1ची व्हॅल्यू माहिती आपल्याला किती आहे, माहिती ती 96 डिवायडेड बाय 97 इंटू N2 इज इक्वल्स टू 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 97 N2 मायनस 96 N2 इज इक्वल टू 97 राईट साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये कॉमन आहे तो. आता सगळ्यांना 97ला मल्टिप्लाय केला. हां, सोप्या भाषेमध्ये. व्हेरी गुड. 90 ह्या N2 इज इक्वल टू 5 7 35 3 राहिले 9 5 45 46 47 48 485 आला N2ची व्हॅल्यू. N2ची व्हॅल्यू 485 असलेला ऑप्शन बघायचा, एकच आहे, आणि दुसरा राहते 480. की करेक्ट आहे, एकच व्हॅल्यू आहे तसे. समजलंय? थोडंसं वेगळा क्वेश्चन होता, थोडंसं वेगळं काय असेल त्याच्यामुळे स्लोली चालू एकदम लेक्चर. गडबड गोंधळ काही आरडाओरडा केलेला नाही आज मी. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट आहे इक्वेशन ऑफ द y इज इक्वल्स टू 10 sin 2 pi t upon 30 plus alpha if the displacement at 5 cm at t equal to 0. Displacement is 5 cm at t equal to 0. So the total phase at t equal to 7.5 will be. 7.5 सेकंदामध्ये टोटल फेज किती होते ते विचारलेलं आपल्याला. तर त्याच्या आधी बघा इकडे गिव्हन आपल्याला दिलेलं आहे. इक्वेशन आहे y इज इक्वल्स टू 10 sin 2 pi t divided by 30 plus alpha. t equal to 0. t equal to किती 0. t equal to 0 ला डिस्प्लेसमेंट y इज इक्वल टू किती आलेलं आहे, y इज इक्वल टू 5 दिलेलं आहे, ते लिहिलं मी. y इक्वल टू 5 इज इक्वल्स टू 10 साइन t इक्वल टू 0 ठेवलं ह्याच्यामध्ये 0 प्लस अल्फा. ओके, इकडं आणला 10 1/2 होते 5/10 इक्वल टू साइन अल्फा. साइनच्या कुठल्या अँगलला ही व्हॅल्यू असते. अल्फा इज इक्वल टू 60 डिग्री 30 डिग्री π/6. अल्फा इक्वल टू 5/6. हे नाही विचारलं आपल्याला. टोटल फेज जो आहे तो काय आहे तो बघू आपण. टोटल फेज असं विचारलेले, सोपा प्रश्न एकंदरीत. टोटल फेज इज इक्वल्स टू हा 2 पाय टी डिवायडेड बाय 30 प्लस π/6 हा अल्फा आलेला. व्हेरी गुड. टीची व्हॅल्यू किती आहे तर 7.5 सेकंद दिलेली आहे. 2 पाय इंटू 7.5 डिवायडेड बाय 30 प्लस π/6. एक बघ रे, हा 15 झाला. 15 पाय डिवायडेड बाय 30 प्लस π/6. मी काय करतो, ह्याला 5ने डिवाइड करतो. का, डिनॉमिनेटर सेम राहते. 5 त्रिक 15 5 सक 30 प्लस π/6. ओके, आता डिनॉमिनेटर 6 राहील आणि हा 4 पाय होईल. ह्याला कितीनं भाग जाते, 2 जाते. 2 π/3. टोटल फेज 2 π/3 येते. दिलेल्या कंडिशनमध्ये 2 π/3 रेडियन. डी ऑप्शन आहे आपल्याकडे. समजते? चल लिहून घ्या पटपट. चल नेक्स्ट क्वेश्चन. A string is stretched between two ridges, supports separated by 75 cm. There are no resonant frequencies between 420 and 315 Hz. The lowest resonance frequency म्हणजेच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कशी असते तर दोन कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स असतो. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विचारली तर ह्या दोन कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स हा प्रश्न समजून घ्या आधी. 315 तर किती येते हे 105 येते. 105. व्हेरी गुड. 20 मधून 15 गेले 5 राहिले आणि हा 4 मधून गेले 105 हर्ट्ज. हे आहे आपलं आन्सर. ओके, ही लोवेस्ट फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते. या पद्धतीनं आज आपण काही क्वेश्चन्स बघितलेले आहेत. हे क्वेश्चन केअरफुली सॉल्व्ह करायचे. ज्या गरजू विद्यार्थ्यांचे, ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत, सर्व गरजू विद्यार्थ्यापर्यंत सगळे आपले व्हिडिओ शेअर करायचे. तर काही अडचण असेल तर कमेंट करायची. आवडले असेल तर बी लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि अभ्यास परिपूर्ण करायचा प्रयत्न करा. थँक्यू.